रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। नमस्कार, एनएनजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून बोरी खोडत गटातील उमेदवारांची नावे आता समोर येऊ लागली आहेत। भारतीय जनता पक्षाने आपले अधिकृत उमेदवार मैदानात उतरवल्याचे चित्र स्पष्ट झालं असून या गटामध्ये आता चुरस निर्माण झाली आहे। भाजपाचे अधिकृत उमेदवार मिळालेल्या प्राथमिक माहिती अनुसार भारतीय जनता पक्षाने अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। जिल्हा परिषद सदस्य पद सौ सुनंदाताई महादू गाडगे, बोरी पंचायत समिती गण श्री सुनील यशवंत जाधव या गटात केवळ भाजपच नव्हे तर इतर प्रमुख पक्षांनीही आपली कंबर कसली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार गट या गटाकडूनही अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून पक्षानं आपली ताकद पणाला लावली आहे। शिवसेना, शिंदे गट धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले आहेत। अपक्ष उमेदवार अधिकृत पक्षीय उमेदवारांव्यतिरिक्त अनेक ठिकाणी अपक्ष फॉर्म भरले जाण्याचे चित्र स्पष्ट होत आहे। यामुळे मतांचे विभाजन होऊन निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। निवडणुकीच्या या रणधुमाळीत नेमका कोणत्या उमेदवाराचा विजय होईल हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी मतदारांना आपला प्रतिनिधी निवडणे सोपे जावे यासाठी एनएनजी न्यूज लवकरच उमेदवारांचे विजन काय, आपण सर्व प्रमुख उमेदवारांशी संवाद साधणार आहोत। त्यांच्या विकास कामांचा आराखडा, गावासाठीच्या योजना आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका काय असणार आहे हे थेट जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। या गटातील निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असून सामान्य जनता कोणाच्या विजनला कौल देते